नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. दिनांक 5/9/2025 रोजी बारामती येथे झालेल्या सभेमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचे नेतृत्व करणारे श्री प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजचे वर्चस्व गावापासून ते मंत्रालयापर्यंत या समाजातील लोकांचे वर्चस्व स्थापन आहेत आणि प्रत्येक खात्यामध्ये म्हणा, प्रत्येक ठिकाणी म्हणा, सर्व काही यांचीच व्याप्ती वाढलेली आहे. त्याच्यामुळं ओबीसीचा मंत्री नाही ना, गावातील कोणता नेता नाही, किंवा ओबीसी समाजात जास्त असून त्यांचं वर्चस्व कुठंच नाही, यांची व्यापकते त्यांनी सांगितले. आणि ओबीसी समाज याविषयी आपलं आत्मचिंतन करेल का ते एकर जमिनी तुम्ही सरदार, वतनदार, दरकदार, जागीरदार, गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, 200 कारखान्यापैकी 200 कारखाने, 5-10 ते मटक्याचा प्रमुख तोच, वसुली एजंट तोच, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तोच, तहसील कार्यालयासमोर काम करणारा तोच, चावडीवरती बसून लय मजले रे. बारामती येथे झालेल्या सभेमधून लोकांना जागृत करणे आणि ओबीसी समाज जे की 18 पगड जाती वेगवेगळ्या विभक्त झाल्या, यांना एकत्र आणून एक पर्व ओबीसी ओरिजिनल सर्व असेही नारे त्या ठिकाणी देण्यात आले. आणि ओबीसी समाजाला जागृत करण्याचे कार्य हे करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाचे वर्चस्व ज्याप्रमाणे गावापासून ते मंत्रालयापर्यंत आहे, परंतु ओबीसी समाज संख्येने जास्त असून आमदार ओबीसी समाजाचे का नाहीत, मंत्री समाजाचे का नाहीत, उच्च पदावर ओबीसी समाज का नाहीत, अशा प्रकारे खालपासून ते वरपर्यंत ओबीसी समाजाची व्यक्ती म्हणा, समाज जास्त असून का नाहीत, याच्याबद्दल ओबीसी समाज आत्मचिंतन करेल का की नाही, याबद्दल ही ओबीसी समाजच ठरवणारा आहे. आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम.